नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र BEd CET प्रवेश परीक्षा 2026-27 मित्रांनो आपण परीक्षा विमुख अशी या ठिकाणी संपूर्ण काही अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न आपण रेग्युलरली मित्रांनो आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण आपल्या चॅनलवर कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, चॅनलला तुम्ही फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर लगेचच्या लगेच आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे असेल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही BEd CETचे व सर्व इतर सहसळसोबत मित्रांनो अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणारे असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सामान्य ज्ञान या विषयावरील आपण BEd CETच्या आपल्या प्रवेश परीक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण आपण प्रश्न पाहणार आहोत. तर काळजीपूर्वक मित्रांनो पहा, यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पहा या ठिकाणी. तर विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाचा आहे? तर कोणाद्वारे हा लिखित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, जे की विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण वा शिरवाडकर असं देखील म्हणतो. तर यांच्याद्वारे हे लिखित आहे. त्यांचं शॉर्टमध्ये आपण टोपण नाव कुसुमा अग्रज हे देखील त्यांचं टोपण नाव आहे. त्यांना या नावानं देखील ओळखलं जातं. तर विशाखा हा प्रसिद्ध जो काव्यसंग्रह आहे हा यांचाच आहे आणि याच संग्रहासाठी त्यांना जे आहे ज्ञानपीठ पुरस्कार जो की मिळालेला आहे. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला, दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? दरवर्षी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 28 फेब्रुवारीला. का 28 फेब्रुवारी हा दिवस जो आहे, जो की सर CV रामन यांच्या जे आहे थोडक्यामध्ये रामन इफेक्ट या शोधानिमित्त जे आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून जो की साजरा केला जातो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे, 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 2025चा या ठिकाणी म्हटलेला आहे. तर जी आपली मागील CET एक्झाम झाली होती, त्या CET एक्झाममध्ये जो काही 2023 सालचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो विचारलेला होता. त्या अनुषंगाने आपल्याला 2025चा देखील यावेळेस विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर जो 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो राम सुतार यांना जो आहे तो मिळालेला आहे आणि 2023चा कोणाला मिळाला होता? अशोक सराफ यांना जे आहे मे बी मिळालेला होता. तर राम सुतार यांना जे आहे 2025चा हा जो की पुरस्कार मिळालेला आहे. तर ही अपडेटेड माहिती आहे, लक्षात ठेवून घ्या, कारण का आपल्याला करंट अफेअर्सचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये येतात. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, जो की काय म्हणतो पहा, की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पांत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्या क्रियेला काय संबोधलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की त्याला आपण बाष्पीभवन असं जे आहे थोडक्यामध्ये म्हणतो, कारण का सूर्याच्या उष्णतेनं पाण्याचे वाफेत रूपांतर होत असतं. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला, टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी जे आहे टेलिफोनचा जो शोध जो आहे तो लावलेला आहे. तर थॉमस एडिसननं कायचं लावलेला आहे? थॉमस एडिसन यांनी जे आहे बल्बाचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 6 असा आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की लिव्हर, ज्याला आपण यकृत असं म्हणतो. तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 7वा, पाणी हे कशाचं उदाहरण आहे खालीलपैकी? तर पाणी हे जे आहे संयुगाचं उदाहरण आहे, ज्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल, कारण का पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जे आहे रासायनिक संयोग आहे, म्हणून पर्याय नंबर सी याचं जे आहे उत्तर होणार असेल. जे मित्रांनो आपला BEd CETचा अभ्यासक्रम आहे, त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स आपण पाहत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सेक्शन जे की कव्हर करायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रश्न आपला 8वा असा आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचा सी, जे की रायगड या जो आहे तो किल्ल्यावर झालेला होता. पर्याय नंबर काय आहे? तर सी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढील 9वा प्रश्न, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? जे 1857चा उठाव होता तो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मीरत या ठिकाणापासून जे आहे ती झालेली आहे. तर जो 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची अधिकृत सुरुवात होती ती झाली होती 10 मे 1857 रोजी मीरत येथून जे आहे झाली होती. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर 10वा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड जो की कोणत्या शहरामध्ये घडलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचा ए, अमृतसर या शहरामध्ये जे आहे थोडक्यामध्ये घडलेला होता. 13 एप्रिल 1919 रोजी हा जो आहे पंजाबमधील घडलेली घटना होती. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो.
जर मित्रांनो तुम्ही बी-एड सी-ई-टी परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉइन केला नसाल, तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉइन करून घ्या, ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सीरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिलं आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राईसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राईस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सीरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बी-एड सी-ई-टीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झाकून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. जे कोणी विद्यार्थी आपली बी-एड सी-ई-टीची स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल, त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही क्लिक करा. त्यामध्ये जेवढे काही आपले व्हिडिओ कोर्सेस असतील, लाईव्हचे होणारे कोर्सेस असतील व त्यासोबतच जेवढे टेस्ट सीरीज आहेत मित्रांनो, ते परिपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी सोडवत चला आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज आपण ॲड केले आहेत, ई बुक ॲड केले आहेत, व्हिडिओ कोर्सेस आपले ऑलरेडी ॲड आहेत, त्यासोबत आपण लाईव्ह देखील त्यामध्ये मित्रांनो आपण कंडक्ट करत आहोत. त्यामुळे अशी संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळणारी नसेल. लगेचच्या लगेच ऑफर प्राईजमध्ये 999च्या तुम्ही मित्रांनो जॉईन करून घ्या बॅच आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 11वाचा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा सी, राजस्थान हे थोडक्यामध्ये आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे महाराष्ट्रामधील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की कळसुबाई, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून याची उंची 1646 मीटर आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. पर्याय नंबर ब. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न. भारताचं प्रमाण वेळ ज्याला आपण स्टँडर्ड टाइम असं म्हणतो, तर कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित जे आहे ते केलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की 82.5 अंश पूर्व ह्यावरून जे आहे थोडक्यामध्ये हे निश्चित केलं जातं. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 14वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात किंवा कोणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ते संबोधलं जातं. त्यानंतर प्रश्न 15वा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की उपराष्ट्रपती हे जे आहे याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानंतर 16वा प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की एक प्रकारचं मिश्र अर्थव्यवस्थेचं आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राचं अस्तित्व देखील असतं आणि ज्यामध्ये खाजगी क्षेत्र याचं देखील अस्तित्व असतं. त्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ती संबोधली जाते, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 17वा प्रश्न. शिक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, समवर्ती सूची यामध्ये जे आहे तो येणारा विषय आहे. कारण का शिक्षण हा विषय जो आहे ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारी कायदा जे आहे ते करू शकतात, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 18वा प्रश्न असा आहे. 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणारी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की 86वी घटना दुरुस्ती आहे. त्यानंतर 19वा प्रश्न. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच की IT क्षेत्रातील CPU चा पूर्ण अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा जो आहे याचा पूर्ण याचा रूप होणारा असेल. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 20वा प्रश्न. नुकतेच चर्चेत असलेले चंद्रयान-3 चंद्राच्या कोणत्या भागावर उतरेल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की दक्षिण ध्रुव यावर जे आहे जे की यशस्वीरित्या उतरलेलं आहे. त्यानंतर आपला प्रश्न 21वा. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा ब, शिक्षणाचा अधिकार याच्याशी संबंधित आहे. जे कलम 21 आहे हे जे आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार म्हणजे की राईट टू एज्युकेशन मूलभूत अधिकाराशी संबंधित
संबंधित आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 22वा प्रश्न, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा सी या ठिकाणी उत्तर होणार असेल, जे की व्हिटॅमिन सीचा या ठिकाणचा आहे. त्यानंतर प्रश्न 23वा, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अरवली ही जी आहे थोडक्यामध्ये पर्वतरांग जी की जुनी रांग आहे. तर अरवली ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे. पर्याय नंबरचं बी उत्तर होईल. त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न, सन 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायने केलेली होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की लॉर्ड कर्झन यांनी जे आहे 1905 मध्ये बंगालची फाळणी केलेली होती. फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब त्यांनी जे आहे ते केलेला होता. त्यानंतर 25वा प्रश्न, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या विभागामध्ये आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सितांबर यामध्ये जो आहे थोडक्यामध्ये आढळतो. कारण का ओझोनचा जो थर आहे तो प्रामुख्याने सितांबरमध्ये जे आहे तो की थरामध्ये आढळतो, ज्यामुळे प्रकाशाचे जे अतितीव्र नील किरण आहे ते पृथ्वीपर्यंत येत नाही, ह्यामुळे जे आहे ते फिल्टर होत असतात. त्यानंतर आपला 27वा प्रश्न, संगणकामध्ये www चा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा ए, वर्ल्ड वाईल्ड वेब असा जो आहे थोडक्यामध्ये होतो. त्यानंतर 28वा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 7 एप्रिल हा जो दिवस आहे जागतिक आरोग्य दिन म्हणून जो आहे तो पाळला जातो. त्यानंतर 29वा प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. पर्याय नंबरचा सी उत्तर होईल. त्यानंतर 30वा प्रश्न, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा प्रकरणात शिक्षणासंदर्भात कोणते कलम आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की कलम 45 हे जे आहे राज्यघटनेतील शिक्षणाच्या संदर्भाची, हे बालकाच्या शिक्षणासंदर्भाची एक कलम आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण बीएड सीईटीच्या जीके सेक्शनवरचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नांना जे आहे ते पाहायला मिळणार असेल. त्यामुळे तुम्ही अशा प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत चला. प्रॅक्टिससाठी तुम्ही आपली स्पेशली टेस्ट सिरीज बॅच आणि जी आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला आपण ॲड करून दिलेली आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, क्लिक करा आणि मित्रांनो ॲपला डाउनलोड करून चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.